नमस्कार, आप देख रहे हैं परभणी टाइम्स न्यूज। कसं तुमचा मुलगा शिक्षण घेत नाही, आम्ही सर्व समाजासाठी भांडतो मामा। इथे हिंदू मुस्लिम काय नाही, सर्व जाती आणि सर्व समुदायासोबत तुमच्या मुलाचा उच्च शिक्षण झाला पाहिजे, हे आमचा ध्येय आहे। आणि तुमचा मुलगा कलेक्टर बनला पाहिजे, जिल्हा डॉक्टर बनला पाहिजे, अभियंता बनला पाहिजे, हे आमची आहे। आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत। कोण अधिकारी आहे त्याचं नाव सांगा, कसा प्रमाणपत्र देत नाही ते बघूत आपण। जे कायदेशीर मार्गाने तुमचा जे धडा राहील मामा, तुमच्या सोबत आहे मी ऍडव्होकेट। 2025 रोजी जिल्हा जात पडताळणी समितीच्या अनगोंदी कारभाराबाबत आम्ही उपोषणाला बसलो आहोत। आणि हा साखळी उपोषण आम्ही मरेपर्यंत उठणार नाही, कारण की लाभार्थी जे विद्यार्थी आहे, होतकरू विद्यार्थी आहे, गोरगरीब विद्यार्थी आहे, त्यांच्यावर अन्याय व अत्याचार करण्याचा काम जिल्हा जात पडताळणी समितीकडून केला जात आहे। जिल्हा जात पडताळणी समितीत कार्यरत असलेले अधिकारी आणि कर्मचारी हे तेथील दलालांशी मिळून त्या दलालांशिवाय प्रस्ताव आल्यास मंजुरी देत नाही आणि दलालां मार्फत जर आल्यास प्रकरण त्वरित ते मंजूर करतात आणि आर्थिक लाभ लादण्याचा प्रयत्न तिथे चालू आहे। आणि लाखो रुपयाची दररोजची उलाढाल त्या जिल्हा जात पडताळणी कार्यालयात होते आणि जो होतकरू विद्यार्थी त्यांचं आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान करण्याचं काम जिल्हा जात पडताळणी समितीमध्ये केला जात आहे। तर आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की जिल्हा जात पडताळणी समितीमध्ये जे अनौद्योगिक कारोबार सुरू आहे ते कारोबार बंद करण्यात यावा। आणि त्या संदर्भात बार्टी आणि तसेच सामाजिक न्याय मंत्री यांच्याकडे सुद्धा आम्ही निवेदन दिलेले आहे आणि वेळोवेळी आम्ही निवेदन देऊन त्यांना या सदरील बाबी कळवलेल्या, परंतु ते सुद्धा याकडे दुर्लक्ष करीत आहे। त्यांच्या दुर्लक्षामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता या जिल्हा जात पडताळणी समितीमध्ये नाकारता येत नाही, कारण की अशाच प्रकारे बहुतेक प्रकार 2016-17 सुद्धा जिल्हा जात पडताळणी समितीमध्ये झाला होता आणि ते सगळी समिती निलंबित झाली होती। आणि अशा प्रकारच्या कारवाया शासनाने वेळोवेळी करणे गरजेचे आहे। आणि जर जिल्हा जात पडताळणी समितीमध्ये 3 वर्षापेक्षा जे जास्त कर्मचारी इथे कार्यरत आहे त्यांच्या बदल्या त्वरित करण्यात यावा आणि सदरील कार्यालय दलाल मुक्त करण्यात यावा आणि लाभार्थी जे विद्यार्थी आहेत त्यांची गुणवत्तेवर त्यांच्या संचिकेची तपासणी करून त्यांना वैधता प्रमाणपत्र लवकरात लवकर देऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यात यावे, एवढी विनंती आपल्या माध्यमाने करतो। जर या मागण्या मंजूर झाल्या नाही, आंदोलन आणखीन तीव्र केलं जाईल, रास्ता रोको, जेल भरो अशा प्रकारचे आंदोलन केले जातील। आणि यासाठी जिल्हा जात पडताळणी समिती आणि तसेच बार्टी हे जबाबदार राहतील, याची नोंद घ्यावी। एवढे सांगून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धरने आंदोलन का आज का पहला दिन, हमारा जो धरने आंदोलन है ये इलीगल स्कूल जो गैर कायदेशीर बिना परवाना जो शहर में और तालुकों में चालू है, हमारी ये मांग है जिन जिन स्कूलों की परमिशन नहीं है, इलीगल तौर पे चल रहे हैं, वो फौरन बंद किए जाए। और जिला परिषद के जो स्कूल है, जो कि नगर महापालिका जिला परिषद के स्कूल जो है उस पर जो है सो पुनर्वसन करके उसमें जो है सो आगे बढ़ाना चाहिए। जिस तरीके से पूरे शहर में ट्यूशनों के नाम पर और क्लासेस के नाम पर जो चढ़ रहे हैं, और यहाँ पर जो है सो शिक्षण अधिकारी संस्था चालक से मिलकर जो कारोबार चल रहा है उस पर कहीं ना कहीं रोक लगनी चाहिए। अगर ये हमारी मांग पूरी नहीं होती है तो हमारा धरने आंदोलन बेमुद्दत चालू रहेगा और इसके आगे भी रास्ता रोको, जेल भरो, रेल भरो आंदोलन भी हम करेंगे। इतना कहकर अपनी बात में खत्म करता हूँ। खुदा हाफिज़, जय हिंद, जय महाराष्ट्र।